एक NOC साठी प्रमाणपत्र पाठवलं। मग पुन्हा अध्यक्ष महाराज कोणाच्या सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना आली, त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये नदी पासून 300 मीटर ही जागा आहे की नाही हे तपासायचा पुन्हा एकदा प्रयत्न। बरं मोजायला काय लागते 300 मीटर? आता तर Amazon मध्ये अशा मशीन्स आहे की एका मिनिटात मोजता येते। पण अध्यक्ष महाराज ठीक आहे, मी असं समजतो की 2010 मध्ये Amazon नव्हतं, तरी 300 मीटर नदीसाठी त्यागा। मग शेवटी मी त्रासून मग नंतर नारायण राणे साहेबांना 2011 मध्ये, तेव्हा ते उद्योग मंत्री होते, त्यांना पत्र पाठवायला सुरू केली। मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पत्र गेल्यावर त्यांचा 11व्यांदा मग निरोप आला की तुम्ही पत्र पाठवू नका, मी हे काम करतो। विश्वास ठेवला, कारण शेवटी नावच नारायण आहे, त्याच्यावर विश्वास नाही ठेवला तर आपण काय करू शकतो अध्यक्ष महाराज, आणि म्हणून विश्वास ठेव। मग काही झालं नाही, मग पुन्हा सुरू केलं। मग मी कपास सूचना मांडली अध्यक्ष महाराज, कपास सूचना 214 20 जुलै 2012, आणि या संदर्भात रिव्हर पॉलिसी बाबतचा अहवाल अजून पाटबंधारे विभागाकडून येणे आहे, असा पुन्हा एक साचेबंद उत्तर, कदाचित आपल्याकडे पेस्ट करण्याची सवय लागली आहे ते उत्तर आलं। मग पोंभुर्णा MIDC साठी पुन्हा 23 जुलै 2013, म्हणजे हा मी जुना कागदावधी सांगतोय, जो माननीय मंत्री महोदय हे कागद मी, तुम्ही बाजूलाच आहे त्यामुळे हे थ्रू देत नाही, आपलं डायरेक्ट देतो, नाही तर पद्धत अध्यक्षांच्या थ्रू द्यायची आहे। आता माझी विनंती काय अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदय अतिशय युवा आहे, अतिशय कार्यक्षम आहे, माझ्या मनात दूरपर्यंत शंका नाही, कारण विदर्भाचे असल्यामुळे ते कार्यक्षम आहेच, याबद्दल काही कोणाला सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, विदर्भाचा प्रत्येक माणूस कार्यक्षम असतो, याबद्दल माझ्याही मनात शंका नाही। आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी स्पेशल विनंती माननीय मंत्री महोदयांना आहे की मी जर इतका प्रयत्न करतोय तर अध्यक्ष महाराज आपण नोटिफिकेशन मग शेवटी 1 जुलै 2015 प्रकरण 6 ची अधिसूचना आपण जाहीर केली, मग कलम 23(2) ची अधिसूचना 20/12/2018 ला केली। अध्यक्ष महाराज खरं तर मला अपेक्षा होती की ठीक आहे नॅचरली काम होतं, मला माहीत नव्हतं की नॅचरली इतका उशीर लागतो, कारण तर मग या MIDCचे हे कोण अधिकारी एकदा तपासलं पाहिजे। नसती निपटारा कायदा केल्यावरही त्या नसती निपटारा कायद्याची धज्जिया उडवणारा किंवा याच्यावर काही स्पेशल उद्योग विभागाने स्कॉलरशिपसाठी खर्च करून यांचा अभ्यास कसा करता येईल तौलनिक, की काम न करता मग याच्यावर काही PhD करता येईल का, हे अध्यक्ष महाराज पाहिलं पाहिजे। आता शेवटी त्रासून शेतकरी माझ्याकडे आले, मग मी पत्र दिलं की कमीत कमी तुम्ही देत नाही तर भीक नको, पण आवर ना, नाही तर डिनोटिफाय तरी करा। लोकांना 15 वर्ष, म्हणजे प्रभू रामाचा 14 वर्ष वनवास मी समजून घेतला, पण तो रावणाचा काळ होता, हा कोणाचा आहे? हा तर श्रीराम भक्ताचा आहे, इथं 15 वर्षाचा वनवास कसा होऊ शकतो अध्यक्ष महाराज? आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक मंत्री महोदय 4 मागण्या आहे। आपण एक कार्यक्षम मंत्रीच नाही, आपल्याला एक मोठा हिमालया एवढ्या मोठ्या परिवाराचा वारसा आहे, आणि म्हणून पहिली मागणी की आपण एक चांगली बैठक घ्यावी, आणि त्यामध्ये बैठकीमध्ये सुद्धा अधिकारी येताना असे अधिकारी आणू नका की जे अधिकारी ठीक आहे मी मोठ्या साहेबांना सांगतो, मी निर्णय करू शकत नाही, हा माझा अधिकार नाही, असं म्हणणारे अधिकारी चुकवून आणू नका। असे अधिकारी बोलवायचे असेल तर मग तुम्ही एक नवीन विधेयक आणा, त्याला लिहा की काम न करणाऱ्या अधिकाऱ्याला मारझोड करणारे विधेयक क्रमांक 65 असं आणा आणि मग बैठक घ्या, पण तसं करू नका चूक। तुम्ही चांगले ज्यांना निर्णय करण्याचा ऑन दी स्पॉट निर्णय करण्याचा अधिकार, पैसे वाढवून द्या। दुसरं, आपण स्वतः एक दौरा चंद्रपूरमध्ये करा, आता एवढा उशीर लागलाच आहे, ते एकदा चंद्रपूरचं आतिथ्य घ्या, पाहुणचार घ्या, आणि चंद्रपूरमध्ये पोंभुर्णा बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। नंबर 3, एक राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये घेऊन टाका, त्याच्याशिवाय तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची कल्पना येणार नाही। आणि हा आमच्यासाठी सुद्धा एक सुयोग आहे की विदर्भाचाच एक राज्यमंत्री आहे, आणि विदर्भाचा राज्यमंत्री म्हणून नाईक परिवाराची परंपरा सांगणारे आहे, तर माझी विनंती आहे, आणि दर वाढवून देता येईल का हे तपासलं पाहिजे। विशेष बाब म्हणून तुम्ही जसं समृद्धी महामार्गाला नियमाच्या बाहेर जाऊन वाढवून दिले किंवा पुढे काही ठिकाणी वाढवून देणार आहे, ते एकदा करा ना, आणि याच्यावरही एकदा श्वेतपत्रिका काढा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या क्षेत्रात किती उद्योग आहे, अन्यथा आम्ही विदर्भाचा आवाज बुलंद करता करता ओरडता गेलो, नंतर लक्षात आलं की हुशार होते काही लोक, आपल्याच हातून म्हणजे पाहुण्याच्या हातूनच कार्यक्रम केला आणि विदर्भ पुन्हा मागे ठेवला, असं होऊ नये। नाईक साहेब
जिंदगी आती है, जिंदगी जाती है, यादें रहती है. तुम्ही असा निर्णय करा, कोणाला घाबरायचं कधीच नाही. कोणी काही बिघडवू शकत नाही आपलं. तुम्ही निश्चितपणे हे 4 मुद्द्यावर उत्तर द्यावं. मागे काय झालं, मी मुद्दाम सांगितलं की तुम्हाला उत्तर देताना सहजता यावी, सुलभता यावी म्हणून सांगितलं आहे. पण मला वाटतं की तुम्ही या 4 मुद्द्यावर आणि इथून जाताना या विधान भवनामध्ये एवढे महामानव आहे, मनातल्या मनात एक संकल्प आणि शपथ घेऊन जा की 3 महिन्यात MIDC करेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृहातील ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून कोसंबी रीट, पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील त्यांची मागणी ही फार जुनी 2009 पासून त्यांनी सर्व काही आपल्यासमोर इथे मांडलं आणि एक त्या विभागाचं, उद्योग विभागाचं एक राज्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रश्नाला आज उत्तर देतोय मी. कोसंबी रीट येथील 102.50 हेक्टर क्षेत्र एवढं भूसंपादित करण्याचा प्रस्ताव हा 2018 साली म्हणजे 15ला त्याचं नोटिफिकेशन आलं आणि नंतर त्याची जे दर ठरवण्याची जे वेळ होती ते सन्मान्य तिथले प्रांत गोंडपिंपरी यांनी 2018 साली निश्चित करून ती उच्चस्तरीय समितीकडे मान्यताकरिता पाठवलं आणि मान्यता मिळाली नंतर. आणि 5/8/2019 रोजी भूसंपादनासाठी 6,07,52,662 रुपये रक्कम एवढी हे SDO गोंडपिंपरी यांना वितरित करण्याकरिता देण्यात आली. आता मी या त्याचं 32/1, 32/2 आणि काही ज्या राहिलेल्या जमिनी होत्या त्याला काय 33/3ची पण आपण नोटीस दिलेली आहे. मी थोडंसं बायफर्गेशन आपल्याला जे 102.5 हेक्टरचं त्याचं आपल्याला थोडंसं सविस्तरपणे सांगतो सभागृहाला थोडंसं. तर 42.59 हेक्टर एवढ्या शेतकऱ्यांना थेट खरेदीची मान्यता आपल्याला मिळालेली आहे. त्यापैकी 25 शेतकऱ्यांना 2,35,00,000 एवढा मोबदला पण देण्यात आलेला आहे. आणि जेव्हा डिनोटिफाय करतो किंवा नोटिफाय करतो आपण, तर नोटिफाय करताना जेवढी जागा आपण ठरवलेली आहे तर या केसमध्ये 102.5 हेक्टर ठरवलेली आहे. तर या 102.5 हेक्टरमध्ये नोटिफिकेशन एक सोबत झालेलं आहे आणि काही कास्तकारांनी शेतकऱ्यांनी त्याचा मोबदला घेतलेला आहे आणि काहींनी घेतलेला नाही आहे आणि काहींची प्रक्रिया सुरू आहे. त्यातलं 25 कास्तकार हे 42.49 हेक्टर त्यापैकी 25 कास्तकारांना एवढा मोबदला दिलेला आहे आणि 19 शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया ही आपल्याकडे सुरू आहे. म्हणजे आपल्याकडे तेवढा निधी तिथे उपलब्ध आहे पण त्यांनी मागणी केलेली नाही, इच्छा दर्शवलेली नाही आहे. हा एक विषय. मग 25.8 हेक्टर त्यातलं जो आहे त्यांनी आपली इच्छा दर्शवलेली नसल्यामुळे आपण 33/3ची नोटीस त्यांना दिलेली आहे तिथे. म्हणजे सक्तीने आपण त्याची ॲक्विजिशन, हो मी त्याच्यावर येतोच. आणि यापूर्वी याच्यातलं थोडंसं एक माहिती देतो साहेब, ते आज आपण करू नये पण काहींनी डिनोटिफाय करा म्हणून पण अशी मागणी केली होती जी. तर जो 34.38 हेक्टर त्याच्यातलं राहतो त्याला आपण अवॉर्ड करणं बाकी आहे. पण मी शासनाकडून आपल्याला 100% खात्री देतो की या वर्षात त्याला अवॉर्ड करून आपण पूर्णपणे ही MIDC कार्यान्वित कशी होईल, कार्यान्वित म्हणजे त्याचं सुरुवात कसं होईल एवढं मी आपल्या सर्वांना, आपल्याला सन्माननीय सुधीर भाऊंना एवढं आश्वासित करतो. दुसरा विषय आपल्यांनी सन्मान्य सुधीर भाऊंनी 4 ते 5 मागण्या केलेल्या आहेत. त्यातलं एक मीटिंग बोलवा म्हणून, तर आपण जमलं तर या अधिवेशनच्या काळातच मीटिंग करून घेऊ आणि त्याची कल्पना आपल्याला आज सायंकाळपर्यंत मी देतो. दुसरं आपलं म्हणणं आलं की राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये, तर ते पण करण्याचे मी आपल्याला शब्द देतो इथे. आता झाला विषय की रेट, हो रेट बदलायचं आपण जे म्हणतात की त्यांना थोडंसं वाढवून द्या.
पण मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं अध्यक्ष महोदय की जेव्हा नोटिफाय करतो ते 102 हेक्टरसाठी केलं आहे आणि काही कास्तकारांना 10 लाख प्रमाणे दिलेलं आहे. म्हणून आज आपण दुसऱ्यांना कोणाला जे राहिलेले आहेत कास्तकार त्यांना रेट वाढून देण्याचे हे शक्य नाही आहे. त्याला कारण म्हणजे की एका भावाला आपण जास्त देऊ आणि एका भावाला कमी देऊ तर तेही इथे काय आपल्याला नियमात बसत नाही. मी तरी सुधीर भाऊंना एवढं आश्वासित करतो की बैठक लावून पुढच्या महिन्याभरात मी स्वतः तिथे येईल आणि सर्व अधिकाऱ्यांना एवढी आपण सर्वांना सांगू की सुधीर भाऊंना दर आठवड्याला याची माहिती पुरवण्यात येईल एवढी मी व्यवस्था आपल्यासाठी करतो. आणि शेवटचं एवढंच म्हणणार की उर्वरित भूसंपादन प्रक्रिया ही 60 दिवसात पूर्ण करणार एवढं मी आपल्याला तिथे शब्द देतो. दुसरं की ज्या दिवशी माझी तिथे फील्ड ट्रिप घेऊ तर आपल्याला विनंती, आपण फार सिनियर आहेत तर आपण तिथे हजर राहावं आणि ती फील्ड ट्रिप करू. आणि विदर्भाचा सुपुत्र असल्यामुळे सुधीरभाऊ आपण भरपूर काही बोललात विदर्भाबद्दल, तर माझी इच्छा आहे की विदर्भातले उद्योग वाढले पाहिजेत. याच बरोबर बाकीचं बायफर्गेशन आता तुम्हाला माहितीच आहे सर्व, ओपन स्पेस ॲम्युनिटी त्याला जेवढं जे लागते तर डिनोटिफाय करणं पण अशक्य आहे. आणि आजचं रेडी रेकनर किंवा आजचे तिथले जर MIDCची रेट बघितले तर त्याच्यात जास्त फरक तसंही नाही आहे सुधीरभाऊ, मला वाटतं 10 ते 12% काहीतरी फरक आहे. ते बाजूलाच आपल्याला हो तर त्याला एक 10% काहीतरी फरक येतोय. बाकी सुधीरभाऊ आपल्याला सर्वच माहिती आहे की ते रेट कसं ठरतात, रेडी रेकनरच्या 4 पट वगैरे आपण देतो. तर ते मी सभागृहाच्या मार्फत आपल्याला आश्वस्त करतो की मी इथे दिलेले शब्द आपण पाळणार आणि आपली बैठक ही लवकरात लवकर घेणार. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय समर्पक उत्तर माननीय राज्यमंत्री महोदयांनी दिलं आणि मला वाटतं की हे काम यशस्वी केलं. ज्यांनी ज्यांनी माझं काम केलं ते नंतर कॅबिनेट झालं एवढी नोंद ठेवा. पुढचा प्रश्न भाऊ आपला भाऊचीच आहे. अर्धा तास क्रमांक 3 सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार. अध्यक्ष महाराज, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात गावण्यात आलेल्या CRI कंपनीच्या कृषी सोलर पंपाच्या तक्रारीच्या संदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नावर अध्यक्ष महाराज मी अर्धा तास चर्चेला इथं उभा झालो आहे. खरं तर माननीय आमच्या मेघनाताई या उत्तर देणार आहे, आमच्या भगिनी आहे. खरं तर मराठवाड्याशी माझं नातं आहे, मराठवाडा माझी सासूरवाडी आहे आणि पहिलाच मुद्दा सांगतोय की जो जावयागा नाही म्हणतो अडचण येऊ शकते, त्यामुळे जावयागा नाही म्हणायचं नाही. अध्यक्ष महाराज, अडचण काय आहे, आपण एक धोरण करतो. खरं तर कोणतंही धोरण म्हणजे जनतेचं, शेतकऱ्यांचं, मतदारांचं मरण होता कामा नये. धोरण कशासाठी असतं अध्यक्ष महाराज, की त्या धोरणातून आपल्याला त्या व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्याचा विकास व्हावा. आपण महाराष्ट्रभर सोलार पंप लावायचा निर्णय केला, चांगला निर्णय आहे, मी स्वागत करतो. पण अध्यक्ष महाराज, एका राजाने असाच एक निर्णय केला की 6 महिन्याचा असेल तरी चपाती खायची, 15 वर्षाचा असेल तरी चपाती खायची. तो 6 महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्याला दूध लागतं. कारण वयोमानानुसार जसं पोषण मूल्य, पोषण आहाराचा पदार्थ बदलतो तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हानिहाय तिथं असणारी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तिथं येणारा पाऊस, तिथं येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरं तर ठरायला हवं. अध्यक्ष महाराज, आपण आम्हाला सोलार लावायला सांगितलं. आता आमच्याकडे साधारणतः 1921 लाभार्थ्यांनी सौर कृषी पंप स्थापित केले आणि तुमच्याकडे 503 लाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे. खरं तर सांगितलं काय अध्यक्ष महाराज, ज्या कोणत्या कंपन्यांना सोलर लावण्याचा नियम केला त्याच्यातली मला वाटतं की जी एकदमच डाऊन थर्ड क्लास कंपनी होती ती आम्हाला दिली. आमच्या नशिबात असंच असतं,
आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज, आणि हे माझं शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज, मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे. काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी CRI कंपनी यांच्या विरुद्ध आल्या, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे. आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहीत नाही, पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार गेल्यानंतर ते मात्र नावानी वरिष्ठ आहे, काम कनिष्ठ आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी या तक्रारीची दखल 28 जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही, या कंपनींना बेदखल करत नाही, या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही, आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिले, उत्साहाने दिले, अभिमानाने दिले, एवढा छाती फाटेपर्यंत तुम्हाला म्हणजे विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतोय. अध्यक्ष महाराज, तो शेतकरी गेला ना, त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला, तो गरीब माणूस, शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तर तुम्ही मजबुरीचा करत आहात का? आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री महोदय सांगतो. दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज, की आमच्याकडे हे गरीब आहे ना, एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे, धानाचं पाणी लागतं आणि नाल्या नद्यांवरून हे पाणी घेतो. तुम्ही काय म्हणताय, नाही नाही तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा, पण घ्यायचा सोलार पंपच. अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना. परिणाम काय झाला, आत्ता हे तुमच्याच विभागाची टिप्पणी आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल, तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त झालेले आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो. कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी, आता हे लिहिलं नाही, हे गुप्त वाक्य आहे, चंद्रावरून प्रवास करून येतो. मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही. म्हणजे दुहेरी मार, त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज. आणि आत्ता सदर पंप यामुळे नादुरुस्त आहे. तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सोलार पंप दिलेच पाहिजे. हे जबरदस्तीने द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या? जबरदस्तीने का देताय तुम्ही? त्याला जर एजी पंप पाहिजे. मग तिसरा मुद्दा जो अजून गमतीशीर आहे, आमचा हक्क काय हेही सांगतो. खरं तर विदर्भ मराठवाड्याची लोक साधी आहे, खूप साधी आहे. कारण मी जावई असल्यामुळे मला मराठवाड्याचा तर फार चांगला अनुभव आहे, साधी असतात. अध्यक्ष महाराज, हे कधी केलं सोलार पंपाचं गणित? जेव्हा इतरांची, म्हणजे मामा याचा अन्वयार्थ अन्यथा घेऊ नका, मी तुम्हाला छोटं एक उदाहरण देतो. मी तर खूप विश्लेषण केलं, एक छोटं उदाहरण देतो. किती अनुशेष हा विदर्भाचा आहे. आमचे नाईक साहेब, तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावर खूप अन्याय होतो, आपल्याला पताच लागत नाही, आपल्याला आहे ना शुगर कोटेड टॅबलेट दिल्या जाते. अध्यक्ष महाराज, आता मी साधारणतः गणित देतो आणि हा कागद नंतर तुम्ही पाहिजे असेल तर देतो. आर्थिक पाहणी अहवाल 7.13.1 पान नंबर 102. आपण काय म्हणतो, काय राज्यात मार्च 2024 पर्यंत एकूण 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ठीक आहे, तुम्ही नाही केलंय, तुम्ही येईपर्यंत 24 पर्यंत, ते मार्च 24 पर्यंत झालं, मान्य. तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भरलेली डिमांड वापस पाठवली. म्हणजे जवागा बोलल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही, हे तसं आहे. तुम्ही डिमांड घेतली 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे, त्याची चेक वापस करतात. त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही. मी तेही आकडे वाचतो माननीय मंत्री महोदय. आता मला सांगा, ठीक आहे, 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले. सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत 1,20,807 कृषी पंपाचे विद्युतीकरण केले. कोणाचे केले? का नाही केले? विदर्भाचे? का नाही केले? मराठवाड्याचे?
म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचं विदर्भ मराठवाड्याची कामं करू नका, पहिल्यांदा आपला पूर्ण टार्गेट पूर्ण करून घ्यायचा आणि मग सांगायचं नाही नाही आता आम्ही कुणालाच देणार नाही. आम्ही शपथ घेतली आहे की आता आम्ही कुणालाही एजी पंप देणार नाही, घ्यायचं असेल तर सोगारच घ्यावं लागेल, आपकी इच्छा रहो या ना रहो. अध्यक्ष महाराज, अरे आमच्या चंद्रपूरमध्ये पॉवर स्टेशन आहे, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन. आम्ही राख बुकतोय रोज 15,000 टन एक त्या CTPS ची राख आहे. आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही. दारीवाल आम्ही प्रदूषण सहन करायचं. अध्यक्ष महाराज, वर्धा पॉवर, GMR, अरे वीज आम्ही निर्माण करायची. जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना, तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डमध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते. इथं एखाद्याचा वाईट रिमार्क झाला तर चालतो, तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये. आम्ही प्रदूषण सहन करायचं, राग बुकायची. आणि किती एजी पंप मागितलं आम्ही, तुम्ही चेक वापस करता. मानव विकास निर्देशांकामध्ये आमचा जिल्हा 0.718 आहे. आता फक्त एक तुम्ही कसा अन्याय करता ते सांगतो. माझ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अध्यक्ष महाराज 3,61,799 आहे. यापैकी 2,60,462 हे अल्पभूधारक आहे, 1,792 गाव आहे. आम्हाला कृषी पंप किती आहे? लोकसंख्या 3,61,799, कृषी पंप आहे 65,316. ठीक आहे, मी समजू शकतो. आता मी तुम्हाला दुसरा आकडा देतो, अन्यथा घेऊ नका हो भाऊ. दुसरा आकडा देतो. सोलापूर जिल्ह्यात किती शेतकरी आहे? 7,74,691. आणि पंप किती दिले आहे? 4,07,12. म्हणजे आम्हाला पंप द्यायचे असेल तर तुमचं धोरण आमच्यासाठी मरण. हे काय आहे? एजी पंप देताना आता मी पुढचे आकडे देतो. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आमचे किती अर्ज होते, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जावयाला नाराज करू नका, आमचे एजी पंप पूर्ण द्या. ते अधिकाऱ्यांच्या नादाला लागू नका. आपल्याला अधिकाऱ्यांच्या नादाला मीही कधी लागलो नाही, तुम्ही लागू नका. ते त्यांचं एक साचेबंद उत्तर आहे, त्यांचं एक जीवनशैली आहे. आपण शेतकऱ्यांच्या मधात राहतो. किती अर्ज होते? चंद्रपूर सर्कलचे फक्त 1,447 अर्ज हे एजी पंपासाठी होते. तुमचा रेकॉर्ड म्हणतो नाही आम्ही टोटल चेक इश्यूड वापस 1,447. तेवढी एजी पंप द्यायला ज्या जिल्ह्यांनी तुम्हाला ऊर्जा दिली, थर्मल पॉवर स्टेशन दिले, त्याला तुम्ही एजी पंप देऊ शकत नाही. 1,447. मी हिशोब करत बसलो काल रात्री, तुमच्यामुळे कारण नसताना जागरण झालं. अध्यक्ष महाराज, एकूण तुमचे जेवढे पंप आहे ना त्याचा मी रेशो काढला. विदर्भामध्ये 56च्या करारानुसार आम्हाला 23% पंप आमच्या वाट्याला यायला हवे. आमच्या वाट्याला किती यायला पाहिजे? 10,93,713 एजी पंप आमच्या वाट्याला यायला पाहिजे. जर तुम्ही दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल, तुम्ही विजय कळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तर 10,93,713. आत्ता किती आहे? 9,69,632. म्हणजे आमचा हक्क किती आहे विदर्भाचा? विदर्भाचा हक्क अजून 1,24,021 एजी पंपाच्या अनुशेषाचा आमचा हक्क आहे. 1,00,000. तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ, पण अन्याय करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही. त्याच्यासाठी मंत्रिपद गेलं तरी चालते, पण अन्याय सहन नाही करायचा. आता 1,24,021 हा जर अनुशेष आमचा आहे आणि द्यायचे किती आहे? द्यायचे किती आहे? तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे एजी पंपाचे पेंडिंग ते 17,361 आहे. आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर ते 9,248. म्हणजे एकूण तुम्हाला 26,609 एजी कनेक्शन फक्त द्यायचे आहे. अनुशेष किती आहे? 1,24,021. तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका, पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिलं आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेतले, त्यांच्या कष्टाचे पैसे आहे, घामाचे पैसे आहे, बिना व्याजाने तुम्ही भरून घेतले, हे विदर्भाचे 26,609 पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो. दिले पाहिजे. खरं तर 1,24,021 एजी पंपाचा अनुशेष आहे, तोपर्यंत पंप दिले पाहिजे. पण खूप तुम्हाला देण्याची इच्छा नसेल
खूप त्रास होतोय, इतकी अडचण आली आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल, तर मी समजू शकतो. पण नाही तर कमीत कमी अनुशेष भरता आला नाही तर शेतकरी ज्यांनी 5-5 वर्ष वाट पाहिली चातकासारखी की तुम्ही एजी पंप द्याल, एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते, एका झटक्यात फाईलवर सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून, आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस करून टाकले. म्हणजे एकीकडे सोलार पंप जबरदस्तीने द्यायचे, सोलार पंप दुरुस्तीला 4-4 महिने लावायचे, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं, शेतकऱ्यांना संकटात आणायचं. हा कोणता अघोरी आनंद आहे? हा कोणता असुरी आनंद आहे? अध्यक्ष महाराज, मी माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशीलने भांडायचो आणि कनेक्शन द्यायला लावायचं. मी सांगायचो पैसे नसेल डीपीडीसीतून घ्या, तुमच्याकडे पैसे देत नसतील तर तुम्ही खनिजमधून घ्या, पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी न देणं म्हणजे देवानी शरीर बनवून पाठवलं पण आत्मा न पाठवला तर जसं त्या शरीराची अवस्था होते तशी त्या शेतीची अवस्था होते. आणि कमीत कमी माझा आपल्याला आग्रह आहे, सोलार पंपाच्या दुरुस्तीच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या, मला माहिती आहे कारण ते ब्रीफिंग तुम्हाला झालं आहे की आता असा आहे, ती कंपनी बदलू वगैरे. पण मी प्रश्न विचारताना फक्त मगमपट्टी नाही विचारते, मी याच्यावरचा स्थायी उपाय सांगतो आहे की तुम्ही आत्ता आमचे जेवढे कनेक्शन हे तुमच्याकडे पेंडिंग आहे 1447, तुम्ही लिहिलाय चेक इश्यू 100%, म्हणजे तुम्ही आमच्या विदर्भाचे तर साधारणतः किती केले, 99% चेक इश्यू करून टाकले. एवढी काय घाई होती हो? म्हणजे शेतकऱ्याचा चुकारा देताना चेक इश्यू नाही होत, रोजगार योजनेची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही, पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी. एवढ्या वेगाने काम करणारा तर जगात सापडणार नाही शोधून. हे तर दुर्मिळ प्रजातीचे लोक आहे. जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक पाठवले. म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये 47,197 पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे पेंडिंग आहे. चेक 45,114 पाठवून दिले, 96% वाढवले. काय रेशो आहे हो, काय रेशो आहे. मला जर नोबेल पुरस्कार वगैरे विचारलं की तुम्ही नाव सुचवा तर मी नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेन. किती वेगाने काम करताय, एवढ्या वेगाने काम करू नका हो. नजर हटी दुर्घटना घटी, एवढ्या वेगाने करू नका. आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे एजी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या, आणि नंतर बाकी मग आम्ही पाहतो. तुम्हाला काय अडचणी, चिंता करू नका, तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे, आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे कारण तुमच्या आडनावातच कर आहे, तर तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तरं देऊ नका. मी